नमस्कार मंडळी. दिव्यांची आरास, दारात रांगोळी, घरात फराळांचा सुगंध आणि फटाक्यांचा आवाज अशी ही दिवाळी 17 ऑक्टोबर पासून सुरू होणार आहे. दिवाळीचा पहिला सण वसुबारस आणि त्यानंतरचा सण धनत्रयोदशी. यंदा धनत्रयोदशी म्हणजेच धनतेरस या नावाने देखील ओळखली जाते. अश्विन कृष्ण त्रयोदशी तिथीला धनत्रयोदशी साजरी करण्यात येते. या दिवशी संध्याकाळी धनाची आणि धन्वंतरीची पूजा करण्यात येते. कुबेर आणि लक्ष्मीची पूजा या दिवशी करण्यात येते. या दिवशी आपल्या घरात लक्ष्मी प्राप्तीसाठी, आपल्या घरी लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी लक्ष्मीकारक काही प्रभावी उपाय आणि सेवा सुद्धा केल्या जातात. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कुबेर पोटली, नारायण पोटलीची माहिती पाहणार आहोत. हा एक अत्यंत प्रभावी लक्ष्मीकारक उपाय मानला जातो. माता लक्ष्मीची आपण तसं पाहिलं तर रोजच सेवा करत असतो. मात्र कोजागिरी पौर्णिमेपासून ते तुलसी विवाह हा जो लक्ष्मी पर्वाचा काळ मानला जातो, या दरम्यान माता लक्ष्मीची जास्तीत जास्त सेवा करावी. स्तोत्र मंत्र पठण करावेत, ज्यामुळे ती लवकर प्रसन्न होते. आणि या स्तोत्र मंत्र साधनेसोबतच जर आपण काही प्रभावी सिद्ध तोडगे आणि उपाय जर केले तर नक्कीच आपली आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होईल. आपल्या आर्थिक समस्यांचे निवारण होईल. नोकरी व्यवसायातील अडचणी संपतील. पैसे कुठे अडकले असतील, पैशांची बचत होत नसेल, कर्ज कमी होत नसेल तर आपण सर्वांनी हा सिद्ध उपाय किंवा तोडगा अवश्य करावा. आपल्याला धनत्रयोदशीच्या दिवशी आपल्या घरामध्ये नारायण पोटली किंवा कुबेर पोटलीची स्थापना करायची आहे. तिला सिद्ध करायचं आहे. विशिष्ट मंत्र स्तोत्र पठण करून अभिमंत्रित करायचं आहे. ही नारायण पोटली किंवा कुबेर पोटली कशी तयार करावी, ही पोटली सिद्ध कशी करायची, अभिमंत्रित कशी करायची, कधी करायची, कुठले मंत्र स्तोत्र यावेळी पठण करायचे, यासाठी कुठलं कुठलं साहित्य वापरावं, अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये जय महालक्ष्मी असे नक्की लिहा. आता ही नारायण पोटली किंवा कुबेर पोटली कशी बनवावी आणि कशी अभिमंत्रित करावी, हे सर्व आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोतच. कधी कधी कष्ट मेहनत घेऊन सुद्धा आर्थिक परिस्थिती सुधारत नाही, पैशांची बचत होत नाही. अशा वेळेला आपलं मन खचून जात असे. लक्ष्मीकारक जे उपाय ज्यावेळेस आपण श्रद्धेने करतो तर आपला आत्मविश्वास वाढतो, आपलं मन थोडंसं खंबीर बनतं आणि मग आपोआपच आपण आत्मविश्वासाने खंबीर मनानं संकटाला तोंड देऊन मार्ग काढतो आणि मग यश आपलंच असतं. आपली मेहनत कष्ट प्रयत्नांना जर या लक्ष्मीकारक उपायांची जोड मिळाली तर नक्कीच आपली आर्थिक परिस्थिती सुधारल्याशिवाय राहणार नाही. आता आपण बघूया ही नारायण पोटली किंवा कुबेर पोटली तयार कशी करावी, यासाठी कुठलं कुठलं साहित्य लागेल. या पोटलीला तयार करताना जे साहित्य लागतं ते सर्व लक्ष्मीकारक वस्तू आहेत, माता लक्ष्मीला आवडणाऱ्या वस्तू आहेत. ही कुबेर पोटली किंवा नारायण पोटली बनवण्यासाठी ज्या ज्या वस्तू लागतील त्या सर्व वस्तू आपल्याला आपल्या जवळपास कुठेही पूजा साहित्य दुकान असेल त्या ठिकाणी आपल्याला या वस्तू मिळून जातील. यापैकी आपल्याला ज्या ज्या वस्तू मिळतील, जेवढ्या वस्तू मिळतील तेवढ्या आपण घेऊन या आणि त्याची पोटली बनवायची आहे. पोटलीसाठी आपल्याला लागतील 2 पांढऱ्या कवड्या, 2 पिवळ्या कवड्या, 2 तपकिरी कवड्या, 2 गोमती चक्र, 5 लवंग, थोडीशी पिवळी मोहरी, 2 पांढऱ्या गुंजा. पोटली बनवण्यासाठी स्वच्छ लाल वस्त्र आणि या पोटलीला बांधण्यासाठी लाल धागा. आता हे जे साहित्य आहे, सर्व प्रकारच्या कवड्या असतील, गोमती चक्र असेल, लवंग असेल, पिवळी मोहरी, यातील आपल्याला जे जे मिळेल ते साहित्य आपण आणावे. त्या नारायण पोटलीतील कुबेर पोटलीतील या वस्तू म्हणजेच पांढरी कवडी, पिवळी कवडी किंवा गोमती चक्र या सर्व समुद्र मंथनातून उत्पन्न झालेल्या वस्तू आहेत. माता लक्ष्मीची उत्पत्ती देखील समुद्र मंथनातून झाली, त्यामुळे माता लक्ष्मीला या सर्व वस्तू अतिप्रिय आहेत. कवड्या ज्या आहेत त्या लक्ष्मी आकर्षक मानल्या जातात. माता लक्ष्मीला त्या आकर्षून घेतात आणि वाईट शक्तींचा त्या नाश करतात. त्यानंतर गोमती चक्र जे आहे त्याला सूक्ष्म सुदर्शन चक्र म्हणतात, कारण भगवान विष्णूंचं ते आवडती वस्तू आहे आणि त्यामुळे माता लक्ष्मीला देखील ती आवडते. लवंग धन आकर्षून घेते, वाईट शक्तींचा नाश करते. पिवळी मोहरीचं देखील हेच वैशिष्ट्य आहे की पिवळी मोहरी देखील वाईट शक्तींवरती अत्यंत प्रभावी मानली जाते. पांढऱ्या गुंजा जो आहेत त्याचा गुणधर्म असा असतो की आपलं वाईट शक्तींपासून रक्षण करतं, नुकसानीपासून रक्षण करतं, माता लक्ष्मीला आकर्षून घेतं. तर अशा या सर्व वस्तू धनाकर्षक आणि माता लक्ष्मीला आकर्षून घेणाऱ्या वस्तू आहेत. यापैकी ज्या ज्या आपल्याला मिळतील आपण त्या घेऊन याव्यात आणि पोटली तयार करायची आहे. ही पोटली कधी बनवायची किंवा कधी आपण ही सिद्ध करायची, अभिमंत्रित करायची, तर आपण धनत्रयोदशीच्या दिवशी ही पोटली आपल्या घरामध्ये सिद्ध करू शकता किंवा लक्ष्मीपूजनाच्या दिवशी देखील आपण ही पोटली आपल्या घरामध्ये सिद्ध करू शकता. आणि ज्यांना जमेल त्यांनी धनत्रयोदशीच्या पूजेत देखील ही पोटली मांडावी आणि लक्ष्मीपूजनाच्या पूजेत देखील मांडावी.
धनत्रयोदशीची आपली मुख्य पूजा ज्या वेळेला आपण करतो ती पूजा संपल्यानंतर एका चौरंगावरती हे सर्व साहित्य घेऊन आपण पोटली तयार करावी. धनत्रयोदशीची आपली मुख्य पूजा झाली की काय करायचं, एखादा चौरंग घ्यावा किंवा पाट घ्यावा, त्यावरती स्वच्छ लाल वस्त्र अंथरावं किंवा कुठलंही स्वच्छ वस्त्र घ्यावं. पोटलीमध्ये आपल्याला जे साहित्य वापरायचं आहे, कवडी, गुंजा, गोमती चक्र हे तामणामध्ये घेऊन त्यांना स्नान घालून स्वच्छ पुसून घ्यावं. चौरंग किंवा पाटावरती जे लाल वस्त्र मांडलेलं आहे, या लाल वस्त्रावरती पोटलीसाठी आपण ज्या ज्या वस्तू आणल्या आहेत, 2 पांढऱ्या कवड्या, 2 पिवळ्या कवड्या, 2 तपकिरी कवड्या, त्यानंतर 2 पांढऱ्या गुंजा, 2 गोमती चक्र, पिवळी मोहरी आणि 5 लवंग, हे सर्व वस्तू लाल वस्त्रावरती आपल्याला व्यवस्थित मांडून घ्यायचं आहे. मांडणी केल्यानंतर प्रत्येक वस्तूला, प्रत्येक लक्ष्मीकारक जी वस्तू आहे तिला हळद कुंकू लावावं, अष्टगंध लावावं, अक्षता व्हाव्यात. अशा पद्धतीने त्यांची विधिवत पूजा करावी. पूजा करत असताना आपण एक मंत्र म्हणायचा आहे आणि तो मंत्र म्हणजे कुबेर लक्ष्मी देवताभ्य नमः. प्रत्येक वस्तूला अशा पद्धतीने अष्टगंध, हळद कुंकू वाहिल्यानंतर या सर्व वस्तूंना अगरबत्तीने ओवाळायचा आहे, धूप दीपाने ओवाळायचा आहे. अशा पद्धतीने ओवाळायचं की हा जो धूर असतो हा सर्व वस्तूंवर गेला पाहिजे आणि नंतर या सर्व वस्तू एकत्र करून हे जे लाल वस्त्र असतं त्याची पोटली तयार करायची आणि तिला लाल धाग्याने बांधून घ्यायचं. अशा पद्धतीने धनत्रयोदशीच्या दिवशी आपली मुख्य पूजा झाल्यानंतर संध्याकाळी आपल्याला ही पोटली तयार करायची आहे. आता ही पोटली आपण तयार केली. धनत्रयोदशीच्या पूजेमध्ये थोड्याशा अक्षता ठेवून त्या ठिकाणी पोटली ठेवून द्यायची. पोटलीला हळद कुंकू, अक्षता, फुलं व्हायची आहेत. कुबेर लक्ष्मी देवताभ्य नमः हा मंत्र म्हणत राहायचा आहे. धनत्रयोदशीच्या दिवशी अशा पद्धतीने पोटलीचं पूजन करावं. आता आपण ही पोटली सिद्ध कशी करायची तर पहा. त्यासाठी आपल्याला विविध मंत्राचं, स्तोत्राचं पठण करायचं आहे. पूजेत मांडलेली ही पोटली आपण हातात घेऊन स्तोत्र मंत्राचं पठण केलं तरी चालेल किंवा चौरंगावरती ठेवून स्तोत्र मंत्र मनोभावे पठण केलं तरी देखील चालेल. कोणते स्तोत्र आणि मंत्र पठण करायचे आहेत तर पहा. पहिला मंत्र आहे श्री स्वामी समर्थ. हा मंत्र 1 माळ पठण करावा. त्यानंतर विष्णू गायत्री मंत्र 1 माळ पठण करायचा आहे. लक्ष्मी गायत्री मंत्र 1 माळ पठण करायचा आहे. कुबेर मंत्र 1 माळ पठण करायचा आहे. माता लक्ष्मीचा कमलात्मक बीज मंत्र 1 माळ पठण करायचा आहे. श्री सूक्त 1 वेळा आणि पुरुष सूक्त 1 वेळा पठण करायचा आहे. धनत्रयोदशीच्या पूजेमध्ये अशा पद्धतीने ही पोटली ठेवून द्यावी आणि हे सर्व स्तोत्र मंत्र आपण मनोभावे पठण करावेत किंवा श्रवण करा. ऐकले तरी चालतील, सोबत पठण करा. स्तोत्र मंत्र पठणानं ही जी पोटली असते ती सिद्ध होते, अभिमंत्रित होते. यातील ज्या लक्ष्मीकारक वस्तू आहेत त्या अजून जास्त सक्रिय आणि लक्ष्मी आकर्षून घेतात आणि आपोआपच आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा अखंड वास राहतो. धनत्रयोदशीच्या दिवशी अशा पद्धतीने आपण ही सेवा करा आणि ही पोटली सिद्ध करावी. याच पद्धतीने आपण लक्ष्मीपूजनाच्या दिवशी देखील लक्ष्मीपूजन झाल्यानंतर लक्ष्मीपूजनाच्या पूजेत अशाच पद्धतीने आपण ही पोटली ठेवून सिद्ध करू शकता. याच सेवा करून म्हणजेच काय, ही जी नारायण पोटली आहे किंवा कुबेर पोटली आहे आपण धनत्रयोदशीच्या दिवशी किंवा लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपल्या घरामध्ये सिद्ध करू शकता, अभिमंत्रित करू शकता. ज्यांना जमलो त्यांनी धनत्रयोदशीच्या पूजेत देखील अशाच पद्धतीने पोटली ठेवावी. दुसऱ्या दिवशी लक्ष्मीपूजनाच्या पूजेत देखील ठेवावी. ज्यामुळे काय होईल, तिची शक्ती अजून वाढेल. अशा रीतीने आपण ही अभिमंत्रित केलेली जी पोटली असते ती रात्रभर पूजेत तशीच ठेवा. समजा आपण धनत्रयोदशीच्या पूजेमध्ये पोटली ठेवली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी काय करायचं, आपल्याला उत्तर पूजा झाल्यानंतर ही पोटली घ्यावी आणि आपल्या तिजोरीत ठेवून द्यायची. लक्ष्मीपूजनाच्या पूजेत देखील मांडून पूजेमध्ये ही पोटली ठेवून सिद्ध केलेली, अभिमंत्रित केलेली तर काय करायचं, लक्ष्मीपूजनाच्या दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करून घ्यायची आणि उत्तर पूजा केल्यानंतर पोटली उचलून घ्यावी, आपल्या तिजोरीमध्ये ठेवून द्यावी. वर्षभर पोटली आपल्या तिजोरीतच ठेवायची. पुढील वर्षी पुढच्या लक्ष्मीपूजनाला आपण नवीन पोटली ठेवावी. जुनी जी पोटली असते ती आपल्या घराच्या आवारामध्ये कुठेही थोडासा खड्डा करायचा. झाडाच्या कुंडीत चालेल, झाडाखाली चालेल किंवा आपल्या अंगणात चालेल, त्या ठिकाणी जुनी पोटली खड्ड्यामध्ये पुरून द्यायची आणि नवीन जी पोटली आपण तयार करणार असाल ती आपल्या तिजोरीमध्ये ठेवायची. वर्षानुवर्षे आपण प्रत्येक वर्षी अशा पद्धतीने ही जी कुबेर पोटली आहे किंवा नारायण पोटली आहे आपल्या घरामध्ये तयार करावी, सिद्ध करावी, अभिमंत्रित करावी. प्रत्येक वर्षी अशी कुबेर पोटली
आपण आपल्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे. ही पोटली आपल्या तिजोरीमध्ये ठेवल्याने माता लक्ष्मीच्या कृपेने आपल्या जीवनातील सर्व प्रकारच्या आर्थिक समस्या या संपुष्टात येतील. आपल्या सर्व मार्गाने धन येऊ लागेल. पैशांच्या अडचणी संपुष्टात येतील. आपल्या घरामध्ये खऱ्या स्वरूपाने माता लक्ष्मी ही स्थिर स्वरूपात राहील. अत्यंत प्रभावी असा लक्ष्मीकारक उपाय आहे. नक्की अनुभव घेऊन पहा. कुबेर पोटलीचा, नारायण पोटलीचा भरपूर जणांना अनुभव आलेला आहे. अतिशय प्रभावी, लक्ष्मीकारक आणि सिद्ध असा उपाय आहे. नक्की करून पहा. माता लक्ष्मीच्या कृपेने आपल्या जीवनातील सर्व आर्थिक समस्यांचे निवारण होईल. हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा. तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि आपण सर्वांनी हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार. धन्यवाद. जय महालक्ष्मी.